प्रेक्षको नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आजचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्रमध्ये. खरं तर याआधी आपण अनेक विषयांवर जे आहे डॉक्टर पंढरी इंगळे यांच्यासोबत चर्चा केली. स्पाईनचा आजार असेल, त्याचबरोबर पोटाचे विकार असतील, अनेक गोष्टी असतील, त्याबद्दल आपण जे आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोगांवर उपचार केले जातात त्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. मात्र आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार घेऊ शकतो, कशा पद्धतीने त्यावर आपण उपाय काढू शकतो याबद्दल आपण बोलणार आहोत. तर त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ, स्पाइन एव्हियन आणि त्याचबरोबर न्यूरोथेरपीचे तज्ज्ञ डॉक्टर पंढरी इंगळे जोडले गेले आहेत. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत, कारण आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजच्या या लाईफस्टाईलमध्ये कशा पद्धतीने ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्य जे आहे ते आपलं धोक्यात येतं आणि कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार केले जातात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. तर आपला जो विषय आहे बदलती जीवनशैली, यामुळे आपण पाहतोय की अनेक रोगांना जे आहे ते सामोरं जावं लागतं. मग पोटाचे विकार असतील, पाठीचे विकार असतील, अनेक विकार जे आहेत ते यामुळे येत असतात. आणि खास करून या जीवनशैलीमध्ये आपण पाहतोय मेंटल स्ट्रेस जो आहे तो एक कॉमन फॅक्टर झालेला आहे. तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सर. तर आपण थेट मुद्द्याला सुरुवात करूयात की आजची जी बदलती जीवनशैली आहे, आणि अनेक लोकांना हाच प्रश्न पडतो की बदलती जीवनशैली म्हणजे काय, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? बदलती जीवनशैली, आता आपण जी जनरेशनमध्ये आपण जगत आहोत, तर आपण बघतो की आपले जी लाईफ आहे ते एकदम धकाधकीचं जीवन झालेलं आहे. एकदम स्पीड, जसं की आपण मोबाईल, जसं इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडियाचा जमाना आला, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल त्या ठिकाणी झालेले. म्हणजे आमच्या आयुर्वेद संहितेत जर आपण बघितलं त्यावेळेचं वर्णन आमच्या आचार्यांनी केलेलं आणि आजचं वर्णन, तर यामध्ये खूप सारी तफावत त्या ठिकाणी दिसत आहे. आणि याचा डायरेक्ट जो इफेक्ट आहे हा प्रत्येकाच्या आरोग्यावर पडत आहे. त्यातून कोणीही सुटले नाही. म्हणजे लहान मुलांपासून, गर्भिणीपासून, स्त्रियांपासून, वृद्धांपासून तर युवकांपर्यंत असं कोणीच नाही की ह्या लाईफस्टाईलमधून ते सुटलेलं आहे म्हणून. आणि आपण बघतो की एवढे आजार होण्याचं प्रमाण ही लाईफस्टाईल जी चेंज झाली. म्हणजे ज्या पूर्वी आपण जर बघितलं तर आपल्या आजोबा असेल, आपले वडील असतील, ते सकाळी वेळेवर उठत होते, रात्री वेळेवर झोपत होते, कसल्याच प्रकारचे तणाव त्या ठिकाणी नव्हता, सकस आहार त्या ठिकाणी मिळत होता, न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या आहारामध्ये होती. सोबत एक कुठंतरी मन मोकळे करायला पारावर जाऊन गप्पा त्या ठिकाणी ते मारत होते. आणि अशात त्यांचं आयुष्य जर बघितलं तर सहज 90-100 वर्षाचे, आमच्या आज आमोण्याचा मी खेडेगावातून आलेलो आहे, आमच्या गावात सहज 90-100 वर्षापर्यंत आज आमचे आजोबा वगैरे त्या ठिकाणी जगत होते. आजही आमच्या गावात भरपूर सारे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांचा 80च्या वरती भरपूर असे वृद्ध व्यक्ती ते आजही आमच्या गावात दिसतात. कारण की त्यांचं लाईफ त्या पद्धतीचं होतं. सकस आहार होता वेळेवर, ठीक आहे, गरिबी होती, परंतु जे पोषण होतं, जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या आहाराचा होता तो खूप चांगला त्या होता. आणि श्रम त्या ठिकाणी करत होते. कुठल्या प्रकारचं आयतापासून खायची त्या ठिकाणी टेंडन्सी त्या ठिकाणी नव्हती. तर ते शतायुष्य ते जगत होते. परंतु आज जर आपण बघितलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात येतो, मोबाईलनंतर आपल्या टी व्ही असेल, मोबाईल असेल, घरात फ्रीज असेल, नंतर खूप दिवसाचं पॅकेट फूड असेल, नंतर जो भाजीपाला येतो किंवा जे पण आपण खातो त्याला कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आले नाही. नंतर मिल्कसुद्धा जे आपण बघतो आता पुण्यामध्ये, ज्या आता एवढे FDA खूप सतर्क केलं, अन्न मिलावट खूप झालेली आहे. तुमच्या घरी येणारं दूध किती, त्यात दुधाचं प्रमाण असेल, किती युरिया असेल हे मी पण सांगू शकत नाही किंवा तुम्ही सांगू शकत नाही. जे आपण पॅकेट फूड किंवा आज कुछ तुफानी करते हे आपण पितो, त्यात काय असेल, किती विषारी द्रव्य असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा डायरेक्ट इफेक्ट शरीरावर झाला. तुमची पचनक्रिया ठिकाणी बिघडली, तुमचं मेंटल हेल्थ त्या ठिकाणी बिघडलं, आणि याचा सगळा परिणाम हा आपल्या लाईफस्टाईलवर झाला. आणि यातूनच आज खूप सारे जे आजार आहेत, जे खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेपुढं खूप मोठं चॅलेंज त्या ठिकाणी पूर्ण भारतच नाही तर जगापुढे WHO सुद्धा ही जे लाईफस्टाईलमुळे जे वाढणारे आजार आहे यांच्यावर खूप मोठी चिंता त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. निश्चितच सर, तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे जीवनशैली म्हणजे जी बदलती आपली लाईफस्टाईल आहे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे अनेक लोकांना जो आहे तो त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीमुळेच आपण पाहतोय अनेक रोगांना आमंत्रण आपण स्वतःहून देतोय. तर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल की आजकालच्या या बदलत्या काळामध्ये कोणकोणते असे आजार आहेत की जे प्रामुख्याने समोर येतात? तर त्यामध्ये आपण डायबिटिक कॅपिटल आपल्या भारताला म्हणतो आपण आता, की मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलं, हृदयरोगाचं प्रमाण खूप त्या ठिकाणी वाढलं, पोटाचे आजार खूप प्रमाण वाढलं, ओबेसिटीमध्ये भारतात
मध्ये खूप ओबेसिटीचे पेशंट, जे की ओबेसिटी पूर्वी जर तुम्ही बघितले कुठे आपण गावाखेड्यात किंवा एखादी खेड्यात चक्कर जरी पूर्वी मारत होतो तर कुठली ढेरी वगैरे असे एकदम 100 किलोच्या वरची माणसं काही दिसत नव्हते. पण आज तुम्ही गेले तर 10वीपासूनच्या मुलांमध्ये किंवा 8वीपासूनच्या मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. मुलींमध्ये लवकर पाळी येण्याचं प्रमाण वाढलं. स्त्रियांचे आजार खूप त्या ठिकाणी PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी हे प्रमाण त्या ठिकाणी खूप वाढलं. युवकांमध्ये किंवा जे आपण म्हणतो जी 35 ते 45 वयोगटामध्ये त्यामध्ये स्पाईनचे आजार खूप वाढले. त्यामध्ये लॅपटॉप समोर बसणे, खूप बैठे काम करण्याची सवय त्या ठिकाणी लागली, हे वाढलं. नंतर मानसिक आरोग्य खूप धोक्यात आलेले. घर परत मुलांमध्ये चिडचिडपणा वाढला, बेचैनी, डिप्रेशन याचे खूप रुग्ण त्या ठिकाणी वाढत आहे. व्यसनाधीन वाढल्यामुळे इझिली मद्यासारखे पदार्थ किंवा चरस, गांजा हे अवेलेबल होत असल्यामुळे आणि एक त्याला कुठंतरी आपण मूवीमध्ये, मालिकांमध्ये, OTT प्लॅटफॉर्मवर ते हंबड केल्यामुळे ट्रेंड झाला. तर त्यामुळे मुलांमध्ये मानसिक आरोग्य खूप त्या ठिकाणी धोक्यात आलं. सोबतच लिव्हरचे प्रमाण खूप, फॅटी लिव्हर असेल, लिव्हर सिरोसिस असेल, हे प्रमाण त्या ठिकाणी खूप वाढलं. सोबतच ऑटो इम्युन डिसीजेस हे खूप त्या ठिकाणी वाढलेले आहे. हार्मोनल डिसीजेस जसं की थायरॉईड वगैरे याचं सुद्धा प्रमाण त्या खूप वाढलेलं आहे. हा खूप मोठा विषय, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण थोडक्यात का होणे आपण यातून कसं सावरलं पाहिजे, आपण यातून कसं सीख घेतली पाहिजे आणि आपण आपलं कुटुंब आपण स्वतः कसं वाचलं पाहिजे आपण याच्यावर हे करू. कारण हा खूप मोठा विषय, आपण बोलत बसलो तर पूर्ण खूप वेळ त्या ठिकाणी जाईल. परंतु पिनपॉईंट हे आजार कॉमनली प्रत्येक घरामध्ये मला दिसतात. माझ्या प्रॅक्टिसमध्ये, मी आयुर्वेद प्रॅक्टिस करतो, पुण्यासारख्या ठिकाणी माझी व्हिजिट राहते, तर हे पेशंट खूप माझ्याकडे एव्हीएनचे पेशंट ऑल भारतभरातून येतात. तर एव्हीएनला जसं की अननेसेसरी आपण मेडिकेशन घेतो, स्टेरॉइडचा वापर वाढला तर याचा परिणाम खूप त्या ठिकाणी वाढला. व्यसनाधीनता वाढली तर हे याचे परिणाम डायरेक्टली हेल्थवर होतात आणि ही लाईफस्टाईल जी बदलली ही आपण ते एक भाग झालो. जसं जसं आपल्याला दाखवलं गेलं, जसं ॲडव्हर्टाईज करण्याचं एक, तर त्या पद्धतीने आपण बदलत गेलो. ज्या गोष्टी अनावश्यक गोष्टी घरात आल्या, अनावश्यक गोष्टी खाण्यात आल्या आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट हा आपला ब्रेनवर झाला, आपल्या प्रत्येक सिस्टीमवर झाला, आपल्या पचनक्रियेवर झाला आणि हे आजार आता उद्भवलेले आहेत. सर, आता बोलता बोलता तुम्ही या बदलत्या जीवनशैलीमुळे जे काय आजार येतात त्याचा पाडाच वाचून दाखवलेला आहे. आणि एक असा देखील प्रश्न उपस्थित होतो की आधीच्या काळी आपण पाहतोय जे आपले आई वडील होते किंवा आपले जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना हे सगळे आजार जेव्हा ते त्यांच्या 70च्या वर जातात तेव्हा होत होते. मात्र आजकालच्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे सगळे आजार आहेत. म्हणजे लहान लहान पोरं जी 10-12 वर्षाची पोरं आहेत ते आता तरुणांपर्यंत, 25-30 वर्षाच्या तरुणांपर्यंत आपण पाहतोय त्यांना BP असेल, फॅटी लिव्हर असेल, महिलांमध्ये PCODचे आजार असतील. हार्ट अटॅकचा तर परिणाम 25 वर्षाच्या मुलांना सुद्धा आता हार्ट अटॅक यायला लागला आहे. म्हणजे कुठं चाललो आपण, म्हणजे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र असं मागे आलं होतं, तर आपलं आरोग्य आपण कुठं नेऊन ठेवलं असं म्हणायची वेळ त्या ठिकाणी आता आलेली आहे. आणि यामध्ये जर सर आपण पाहिलं तर तरुणांमध्ये आता कॉमनली BP असेल, त्याचबरोबर लठ्ठपणा असेल, फॅटी लिव्हर म्हणजे आणि मेंटल स्ट्रेस या अनेक गोष्टी आहेत. तर याची सर लक्षणं काय असतात आणि सुरुवात ह्याची कशापासून होते? तर सुरुवातीला तुमचा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं शेड्यूल, म्हणजे तुम्ही आता रात्री जागरण झाल्यामुळे आपण उशिरा उठायला लागलो. उशिरा उठायला लागल्यामुळे जी दिनचर्या आहे, म्हणजे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं, पोटाच्या आजाराचं प्रमाण जास्त वाढलं. त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट हा अग्निमंद झाला. अग्निमंद होऊन आम शरीरामध्ये तयार झाला. आम म्हणजे टॉक्झिन आहे, हे टॉक्झिन शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, प्रत्येक सेल टिश्यूपर्यंत गेलं. त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट आयुर्वेदानुसार आपण शरीर आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी म्हणजे धातू, त्रिदोष, वात, पित्त, कफ आणि त्रिबल यावर डिपेंड राहतं. हे जर समस्थित असेल तर तुमचं आरोग्य राहणार आहे आणि हे जर बिघडले तुमचं आरोग्य हे धोक्यात येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक हा तुमच्या या सगळ्या गोष्टीवर होतो आणि त्यातून हे व्याधी उत्पन्न व्हायला लागलेले आणि व्याधीचं स्वरूप हे सोबत येऊन आले. म्हणजे जो डायबिटीस असेल तर हार्ट अटॅक येणार आहे, त्यासोबत त्याला ओबेसिटी येणार आहे, असं एक घेऊन येऊन आलं. हे पूर्ण म्हणजे सोबतच घेऊन येऊन आलं. सगळ्या गोष्टी, थायरॉईडचा आजार जर असेल त्याला इतर दुसरे आजारसुद्धा त्या ठिकाणी त्याला होणार आहे. तर हे सगळं एक सायकलसारखं त्या ठिकाणी होत आहे. तर हे कुठंतरी याला थांबवणं महत्त्वाचं आहे. याआधी आपण फक्त मधुमेह, BP असेल, त्याचबरोबर अनेक आजार असतील याबद्दल आपण ऐकलं होतं. मात्र आजकालच्या लोकांना आता नवीन प्रकरणं जे आहेत ते समोर येत आहेत. त्यामध्ये हार्मोनल डिसऑर्डर आहेत, खास करून महिलांमध्ये PCOD असेल, थायरॉइडचा त्रास होतो. म्हणजे हे शब्द कोणी ऐकले पण नव्हते. एवढ्या 4-5 वर्षात हे शब्द आता ऐकू येतात. म्हणजे जसं जसं काळ बदलतो तसे तसे रोग देखील बदलत चालले. तर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? नेमके थायरॉइड काय, PCOD काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल डिसऑर्डर काय आणि ज्यामुळे जो मेंटल हेल्थ आपल्याला ज्याचं खराब होतं त्याच्याबद्दल
याबद्दल काय सांगाल? हां, तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपला आहार आणि आपली दिनचर्या हेच खूप महत्त्वाचे आहे. परंतु आहार आपण ठीक आहे, आपण अन्न वेळेवर खाऊ, पण ते जर चांगलंच नसेल तर फायदा होईल. आता बघा, पेस्टिसाईडचं प्रमाण खूप वाढलं. येणारा जो तुमचा भाजीपाला आहे किंवा जे फळ आहे ते किती त्यात रेसिड्यू म्हणजे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड किती वापरलेले असेल याचा इनडायरेक्ट हार्मोन्सवर होतो. ठीक आहे. सोबतच अननेसेसरी यूज ऑफ अँटीबायोटिक, आपण अँटीबायोटिकचा उपयोग स्वतःच आपण सेल्फ मेडिकेशन घेतो किंवा इतरही काही पेन किलर आपण खातो, त्याचासुद्धा त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि स्ट्रेस, ज्याला मेंटल फॅक्टर म्हणतो आपण, मेंटल स्ट्रेस आता खूप जास्त लेवलवर वाढल्यामुळे थायरॉईडचं आणि PCODचं परिणाम खूप वाढलेले. आणि सगळ्यात म्हणजे व्यायामाचा अभाव, आणि व्यायाम केला तर एक तर अति करतो किंवा योग्य पद्धतीत व्यायाम न होणं, तर हे सगळ्या याचं फलित हे डिसीज हे होतात. आता थायरॉईडचा परिणाम हे तर मेंटल स्ट्रेस हा खूप थायरॉईडच्या डिसीजमध्ये आणि महिलांमध्ये हा जास्त दिसून येतो. त्यामध्ये अचानक केस गळतात, अचानक वजन कमी होतं, चिडचिडपणा वाढतो, अचानक शरीर काळवंडतं, वजन अचानक कमी होतं, भूक मंदावते. तर हे जर लक्षणं दिसतात तर हे हार्मोनल आणि थायरॉईडमध्ये दिसून येतात. तसेच मुलींमध्ये कुमारिकांमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्समध्ये अर्ली प्युबरिटी हे म्हणजे लवकर कुमारिका होणं हे एक लक्षण त्या ठिकाणी येतं. लवकर पाळी येणं हे दिसून येऊ आलं. नंतर PCOD PCOS आणि इन्फर्टिलिटी हे प्रमाण खूप त्या ठिकाणी वाढलं. त्यालासुद्धा हे ज्या सगळ्या गोष्टी आपण बाहेरचं खाणं, पॅकेट फूड, नंतर कोल्ड ड्रिंक्स, व्यसनाधीनता, तर याचा सध्याचा परिपाक हा या सगळ्या हार्मोन्सवर होतो. आणि याच्यातून ऑटो इम्युन डिसीजसुद्धा या ठिकाणी खूप जास्त वाढलेली. ऑटो इम्युन म्हणजे आपली स्वतःची इम्युनिटी आपल्या विरुद्ध काम करायला लागते. तर हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे आपली शरीराची एक प्रतिकार शक्ती असते, ती बाहेरून काही जर आपल्या शरीरावर अटॅक झाला तर ती शक्ती त्या ठिकाणी काम करते. परंतु या ऑटो इम्युन डिसीजमध्ये आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरुद्ध काम करते आणि शरीर त्याला कसं टॅकल करणार, तर याच्यावर ॲलोपॅथीमध्ये सुद्धा म्हणजे शास्त्रामध्ये सुद्धा काही मेडिसिनसुद्धा त्या ठिकाणी नाही. पण आयुर्वेदामध्ये पंचकर्म या पद्धतीने आपण जर केलं तर निश्चित त्यावर आपण कंट्रोल हे करू शकतो. सर, यामध्ये जर आपण पाहिलं तर आता जो हार्मोनल डिसऑर्डर आहे, म्हणजे जे हार्मोन तुमचे बदलत राहतात बॉडीमुळे, आणि खास करून ह्याचा त्रास जास्त करून महिलांना होतो. ह्यामध्ये आपण पाहिलं तर जो मेन्स्ट्रुएशनल सायकल असतो त्यांचा, त्यामध्ये मोठा परिणाम होतो. आणि ज्या प्रेग्नन्सी पिरियडमधले ज्या महिला आहेत त्यांना देखील मोठा त्रास होतो. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यामध्ये अवेळी पाळी येणं, अति जास्त दिवस पाळी राहणं, इन्फर्टिलिटीचे चान्स वाढणं, तर हे लक्षण त्या ठिकाणी. चिडचिडपणा वाढणं, अचानक वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं, HB% म्हणजे रक्ताची कमी होणं, हातपाय दुखणं, बॉडी पेन होणं, वारंवार फिरून फिरून ताप येणं, हे सगळे लक्षण त्या ठिकाणी दिसून येतात. आणि ते वेळी जर ओळखले तर त्यावर प्रॉपर ट्रीटमेंट आपण केली तर त्यातून आपण बाहेर पडू शकतो. आयुर्वेदाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेवर आपण कशा पद्धतीने उपचार करू शकतो? म्हणजे काही लोकांना वाटतं की आयुर्वेद म्हणजे फक्त तुम्हाला काही जर फिजिकली जर त्रास असेल, पोटाचे विकार असेल किंवा बाकी काही दुखणं असेल तर त्याच्यावर देखील उपाय करता येतात. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण मेंटल हेल्थवर देखील जे आहे ते उपचार करू शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर आयुर्वेद एक संपूर्ण जीवनशैली, फक्त एक चिकित्सा म्हणजे फक्त ट्रीटमेंट करणारं शास्त्र नाही, ते आपल्याला जगणं शिकवतं आणि शतायू आयुष्य प्रदान करणं शिकवतं. आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवणं हे आयुर्वेद आपल्याला शिकवत राहतं. तर आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. तर औषधी चिकित्सा सोबत शोधन चिकित्सा यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये जे संपूर्ण पंचकर्म आपण सांगितलं, तर त्यामध्ये पूर्वकर्मामध्ये स्नेहस्वेदन असेल, मुख्य कर्मामध्ये वमन, विरेचन, बस्तीचे निरोह बस्ती असेल, काड्याचा बस्ती असेल, तेलाचा बस्ती असेल, रक्तमोक्षण असेल आणि नश्य हे खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी धरतं. नंतर या सगळ्या आजारावर शिरोधारा, ज्या की आपण याच्या शिरावर आपण मेडिकेटेड तेल म्हणजे आयुर्वेदिक औषधीनं युक्त जे मनो व श्रोतासुर म्हणजे मानसिक भाव असलेले म्हणजे मनाच्यावर काम करणाऱ्या औषधीचं सिद्ध करून तेल आपण शिरावर म्हणजे आपल्या कपाळावर सोडतो आणि त्यानं हे आज्ञाचक्रावर आपण काम करतो. म्हणजे कुठं स्टेबिलिटी आली पाहिजे ब्रेनला, खूप स्टेबल होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यात डिप्रेशनचे पेशंट असेल, चिडचिडपणाचे पेशंट असेल, तर या सगळ्यावर शिरोधारा हे खूप काम करतं. सोबत ध्यान, योग, ध्यान आणि प्राणायाम आणि आहार, तर हे जर आपण हॉलिस्टिक आपण विचार जर केला तर या आजारांवर लढण्यासाठी आयुर्वेद हे परिपूर्ण आहे आणि आपण त्याचीच वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजेत. कारण की दुसरीकडे परिपूर्ण अशी चिकित्सा त्यावर कुठलीही नाही, कुठलं रिसर्च त्या ठिकाणी नाही. पण आयुर्वेदाकडे आपण जर बघितलं तर या पद्धतीनं आपण जर होलिस्टिक ट्रीटमेंट आपण बघितली तर निश्चित त्यातून बाहेर पडता येतं. आणि आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली ती जर आपण अंगीकारली
तर बदलती जीवनशैलीतले होणारे जेवढे पण आजार आहे तर ते कंट्रोलमध्येच न ठेवता ते समूळ नाश त्या ठिकाणी करता येतो, हे मी या पॉडकास्टमार्फत प्रत्येकाला सांगू शकतो. पण त्या पद्धतीचं आयुर्वेदिक तज्ज्ञ, कारण की आता कुठेही बघा कोणी म्हणतं आम्ही आयुर्वेदिक घेतलं पण प्रॉपर त्या डॉक्टरकडे कुठलीही प्रकारची डिग्री वगैरे राहत नाही आणि कुठल्याही जरी वेलनेस सेंटरला जाऊन आपण ट्रीटमेंट घेतो, तिथं कोणीतरी तेल 15 मिनटं 5 मिनटं टाकतो आणि या पद्धतीचा ट्रेंड चालू आहे. कुठंतरी आपण सेंटर उघडलेलं राहतं तिकडे जाऊन करतो. तर माझं म्हणणं आहे की प्रॉपर जे आयुर्वेद तज्ज्ञ असेल, प्रॉपर ज्या पॅथीचे त्यांच्या सल्ल्यानं किंवा हॉलिस्टिक तुम्ही ॲलोपॅथी ॲलोपॅथीचे तज्ज्ञ असेल, आयुर्वेदाचे तज्ज्ञ असेल, होमिओपॅथी तज्ज्ञ असेल, जे कन्सर्न त्यांचे सर्टिफिकेट किंवा जे काही डिग्री असेल ते तपासूनच आपण त्यांच्याकडे ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे. आपल्या आरोग्याप्रती आपण सजग राहिलं पाहिजे. सर, आत्ताची जी जनरेशन आहे ज्याला आपण जेनझी म्हणतो, तर या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, पॅनिक अटॅक येणं असेल, या सर्व गोष्टी आता खूप कॉमन झालेल्या आहेत आणि खरं तर ही चिंतेची बाब आहे आपल्या जनरेशनसाठी. आणि ह्या गोष्टी कशामुळे होतात, म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता? की आपण अनेक उदाहरणं पाहिलीत की डिप्रेशनमध्ये पोरं जातात, 2-2 दिवस रूममध्ये कोंडून घेतात, काही विचार त्यांना करता येत नाही, अँझायटी येतं आणि पॅनिक अटॅक शक्यतो त्यामध्ये येत असतो. तर याबद्दल काय सांगाल, कशामुळे हे सगळं होतं? तर यामध्ये सोशल मीडिया आणि आपलं जे भोवतालचं वातावरण जे बिघडलेलं आहे, जसं की मूवीज असेल, OTT प्लॅटफॉर्मचे पिक्चर असतील, नेटफ्लिक्स असेल किंवा ते जे पण आपण मुलांना देऊ राहिलो ते खूप चांगल्या चुकीच्या पद्धतीने ते मुलांपर्यंत पोहोचत आहे. मुलं त्याचा विपरीत अर्थ घेत आहे. कुठेतरी नैतिक मूल्याचा ऱ्हास त्या ठिकाणी होत आहे आणि फॅमिली पुरे कौटुंबिक पद्धती होती, त्यामुळे घरात कोणाचा तरी धाक राहायचा, तो मुलांना आता राहिला नाही. आणि एक थ्रिल म्हणून लोक जर की आज तू फनी करते म्हणून जे व्यसनाधीन तिकडे वळतात. आणि आता जर बघितलं तुम्ही इझिली कुठेही जरी गेले तुम्ही तर ते आता अवेलेबल झालेल्या सगळ्या गोष्टी. कॉलेजमध्ये सुद्धा गांजा वगैरे, चरस वगैरे, उडता पंजाब आपण मागे मूवी आला होता, तर प्रत्येकाचं उडती स्कूल झालेल्या सारख्या गोष्टी आता मला दिसतात. उडता कॉलेज म्हणलं तरी चालेल. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. लोकांना त्या गोष्टीचं आणि मुलांना त्याची आपण जाणीव करून दिलं, मार्गदर्शन शिबिर किंवा शाळेत स्पेशली याच्यावर कंट्रोल करण्यासाठी एखादं वारंवार व्याख्याने मार्गदर्शन लोकांची झाले पाहिजेत. चांगल्या लोकांनी समोर येऊन आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. युवकांना त्यातून अलिप्त कसं राहता येईल, आपलं जीवन कसं सुधारता येईल, या पद्धतीने प्रत्येकाने याकडं एक चांगल्या भूमिका बघून समोर आलं पाहिजे. शासनानं सुद्धा एक जे लोक असं काही करतात त्यांनी कठोर कारवाई करू, कारण ही उद्याची आपला भारत आहे. ही जी पिढी आहे, युवकांची पिढी, ती जर आज बरबाद झाली तर उद्या आपलं भारताचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं युवकांनी व्यसनाधीनतेपासून थांबून, आणि याने काय होणार, डिप्रेशन आणि एन्झायटी हे लहान मुलांमध्ये सुद्धा आता मुलं म्हणतात की मी आत्महत्या करतो वगैरे, हे जर थॉट येतात कुठून यांना, कारण की दिसतं, तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यावर आपण विचार, हा प्रत्येकाची ही गरज आहे, त्यांना केला पाहिजे. आणि आयुर्वेद यामध्ये जसं की पंचकर्म आहे, शिरोधारा आहे, ध्यान, प्रत्येकाला आपण ध्यानच्या शिबिरामध्ये आपण अटेंड केलं पाहिजे. नंतर प्राणायाम, ह्या गोष्टी आपण समजून घेऊन त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. म्हणजे आपल्या ह्या गोष्टी अंगवळी केल्या पाहिजे. म्हणजे आपल्या दिनचर्या, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण लवकर उठलो तर आपला मुलगा लवकर उठून त्याला 2 ध्यान कर, प्राणायाम कर, सूर्यनमस्कार, हे जर आपण स्वतः केले तर त्याला सुद्धा दिसणार आहे. आपण जर आपला घरी आल्यावर आपण पण जर मोबाईलमध्ये दिसलो तर तो सुद्धा मोबाईल बघणार आहे. किंवा आपण जर व्यसन करत असलो ते मुलांना दिसणार आहे. तर या कुठंतरी आपण अलिप्त राहून मुलांना चांगलं दिलं पाहिजे, समाजाने सुद्धा चांगलं दिलं पाहिजे. या गोष्टी सगळ्या खूप डीप विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि या जनरेशनला आपण वाचवलं पाहिजे. निश्चितच सर, जसं तुम्ही सांगितलं की व्यसनामुळे जे आहे ते तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे आणि त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये फॅटी लिव्हर हा फॅक्टर खूप कॉमन झालेला आहे. म्हणजे काहींना दारू पिल्यामुळं लिव्हरला त्रास होतो, मात्र काही व्यसन नसताना देखील फॅटी लिव्हरचा त्यांना त्रास होतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर त्याला फॅटी लिव्हरला मुख्य वजन वाढणे खूप महत्त्वाचं आहे. आणि पोटाचे आजार जर असेल तर ते फॅटी लिव्हरचे सिम्पटम्स त्या ठिकाणी हे दिसून येतात. फॅटी लिव्हर म्हणजे काय, फक्त लिव्हरवर सूज येणे किंवा लिव्हरची साईज वाढणे असं त्या ठिकाणी म्हणू. तर ओबेसिटी याला महत्त्वाचं कारण असतं. महिलांमध्ये सुद्धा हा खूप कॉमन. याला एक्सरसाइज जर तुम्ही प्रॉपर केली आणि मेटाबॉलिझम म्हणजे आहार योग्य पद्धतीने घेतला तर निश्चित त्यावर आपण कंट्रोल करू शकतो. त्याला असं फारसं काही करण्याची गरज पडत नाही. फक्त वजन कमी करणे, प्रॉपर वजन, योग्य आहार, योग्य व्यायाम हे जर केलं तर निश्चित फॅटी लिव्हर किंवा त्या संदर्भातील जे पण आजार आहे पोटाचे ते सगळे कंट्रोल, नियंत्रणात हेही येऊ शकतात. निश्चितच सर. आणि त्याचबरोबर या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय आपला स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. म्हणजे
आय टीमध्ये शक्यतो जास्त प्रमाणात वर्ग काम करत असतो, लॅपटॉपवर काम करत असतो, पी सीवर काम करत असतो, 12-12 तास एका जागेवर त्यांना बसून स्क्रीनसमोर बसून काम करायला लागतं, काहींचं फोनमध्ये काम असतं. तर यामुळे आपल्या आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो? कारण आपण पाहतोय दिवसभर मोबाईल असेल, पी सी असेल, त्याच्यासमोर बसतो आपण, काम करत असतो. तर यामुळे शरीरावर काय परिणाम होतात? तर माझ्याकडे येणारे मॅक्झिमम स्पाईन आणि लंबरचे पेशंट हे आय टी सेक्टरमध्ये काम करणारे. कारण की खूप वेळ जर तुम्ही त्या मानेचं एक खूप ताण पडत असेल, कमरेवर लंबरवर ताण पडत असेल तर निश्चित डिस्बज असेल, डिस्पोर्टेशन, डिस्कार्नेशन, आपण ज्याला नस दबली म्हणतो, जर मानेतली असेल तर हातापायाला मुंग्या येणे, हे सिम्पटम्स त्या ठिकाणी दिसायला लागले. सोबत स्क्रीन टाईममुळे डोळ्याचे आजारसुद्धा, डोळ्याची कॅपॅसिटी जी असते स्क्रीन टाईममुळे मोठमोठे नंबर चष्मे वगैरे लागणे किंवा अंधत्व येणं, हे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. नंतर झोप न येणे, त्याला इन्सोमनिया म्हणतो आपण, निद्रानाश ज्याला म्हणतो, की बघ काही नाही रात्री स्क्रीन बघितल्यामुळे आपला ब्रेनचं बायोलॉजिकल क्लॉक आपली बिघडते. बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, वेळेवर जेवण होत नाही, पचनक्रिया मंदावते आणि यातून डिप्रेशन, एन्झायटी आणि जे आता एक रेस लागलेली की बाबा मला हे करायचं, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, तसं पाहिजे, तर यामध्ये कुठंतरी आपण स्वतः हरून जातो. एक कुठंतरी समाधान आपण त्याच्यापासून दूर पळतो आणि या रेसमध्ये पळतो आणि त्या निश्चित याचा फलित असं होतं की आपल्याला आजारात आपल्याकडे ओढवल्या जाते या पद्धतीने. तर त्यातून निश्चित सुटका होते. पण आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे, आपण आपली दिनचर्या आणि आपला आहार, आपले पथ्य आणि योग्य व्यायाम आणि योगा आणि प्राणायाम हे जर आपण आपल्या जीवनात अंगीकारलं तर निश्चित ते नियंत्रणात आणता येतं. आणि ठीक आहे, जॉब तर करावंच लागणार नाही, तुम्हाला काम करायला नाही, तुमची फॅमिलीसुद्धा चालणार नाही. पण याला कुठंतरी प्रत्येकाला वेळ दिला गेला पाहिजे. स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि आपल्या जॉबसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि आरोग्यासाठी तर हा दिलाच पाहिजे. या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला आपला, तो म्हणजे आहाराचा. Yes. तर आपण पाहतोय वेळेवर कोणीच आता जेवत नाहीये. आहार जो आहे तो चुकीचा गेला जातोय. फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, बाहेरचं खाणं मोठ्या प्रमाणात वाढतंय, केमिकल युक्त असेल, पॅकेट फूड असेल, हे सगळं वाढत चाललेलं आणि ह्याचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात? हा, तर मी अगोदरच सांगितले हे सगळे परिणाम जे होते, कारण की आहार, आपण जसं की गाडी वगैरे पेट्रोल डिझेल, तर आपलं शरीर हे आहारावर चालणार आहे. आहार चांगला असेल तर आहारच चांगला बनणार, आहारच चांगला बनणार तर सगळे धातू चांगले बनणार, धातू चांगले असेल तर दोष जे की शरीराला दूषित करतात ते चांगले होणार, मल शरीराच्या बाहेर जाणार आणि आपलं आरोग्य संपूर्ण चांगलं राहणार. पण आहारच आपला चुकीचा असेल आणि आपणच आहार योग्य वेळेवर घेतला नाही तर हे सगळं मूळ आजाराचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण आपला आहार तरी योग्य पद्धतीने निवडावा, आपल्या प्रकृतीनुसार निवडावा, योग्य वेळेवर करावा आणि यथाशक्ती म्हणजे तुमच्या शरीराच्या पचनक्रियेनुसार तो करावा. तर यासाठी तुम्ही चांगल्या आयुर्वेद तज्ञाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेऊ शकता. तुमच्या शरीरासाठी काय चांगलं आहे, तुमच्या भागात जे पिकतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे, ना की तुमच्या भागात एखादी गोष्ट पिकत नसेल आणि तुम्ही लांबून बोलून ती खात असाल तर तुमच्या शरीराला ती घातकच आहे. त्यामुळे असं काही नाही की आपल्या भागात जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे आणि प्रॉपर व्यवस्थित खाल्लं पाहिजे. मग चांगलं फक्त जिभेला चव लागतं म्हणून न खाता आपण आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे त्या आपण गोष्टी ह्या केल्या पाहिजे. ना की एखादी जाहिरात झाली हे खूप चांगलं आहे, कारण की मध्ये आता मुलं ते प्रोटीन शेक खूप त्याचे खूप विपरीत परिणाम, त्याचे माझ्याकडे तर भरपूर सारे एव्हीचे पेशंट जे वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी येतात आणि त्यांनी ते खूप सारे स्टेरॉइडयुक्त प्रोटीन पावडर खाल्लेले राहते आणि असे विपरीत परिणाम होतात, साईड इफेक्ट. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट, जसं की आपण कपड्याच्या दुकानात जातो त्यावेळेस आपण 4 दुकानं जातो, कलर चूज करतो, चांगला ब्रँड चूज करतो, तर त्याचा परिणाम म्हणून आपण आपला आहार चूज करताना, आपलं आहार जेवण बनवताना, खास करून महिलांनी जेवण बनवताना सजग राहून चांगलं हेल्दी आणि न्यूट्रिशनल डाईट, आणि त्याला काही पैसे लागत नाही, न्यूट्रिशनल डाईटला जास्त पैसे लागत नाही, ते फक्त आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, तर ते आपण केलं पाहिजे. आपण निसर्गाकडे चला, आयुर्वेदाकडे वळा, या पद्धतीने आपण वाटचाल ठेवली तर घरामध्ये आजार हा येणारच नाही. आरोग्य हे तुमचं चांगलं राहणार, तुमची इम्युनिटी चांगली राहणार. मी सांगितलं ऑटो इम्युनिटीचं, इम्युनिटी चांगली राहील तर हे डायबिटीज असेल, नंतर तुमचा हायपरटेन्शन असेल, हृदयरोग असेल, नंतर हार्मोनल डिसऑर्डर असेल, थायरॉईड असेल, हे तुमच्यापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही जर तुम्ही या पद्धतीनं जर वागले तर. निश्चितच लाईफस्टाईल डिझीजबद्दल तुम्ही जे आहे अनेक कारणं जी आहेत ती सांगितलेली आहेत. आणि यामध्ये सर आपण अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की असं म्हटलं जातं की पंचकर्माच्या माध्यमातून जे आहे, आयुर्वेदाच्या माध्यमातून जे आहे, या सर्व रोगांवर जे आहे तो उपाय शोधला जातो. तुम्ही स्वतः एक आयुर्वेद तज्ज्ञ आहात, पंचकर्माच्या माध्यमातून अनेक रुग्णांना तुम्ही बरं केलेलं आहे. तर ह्यामध्ये अनेक डिझीज जे आहेत, जसं आपण मगाशी बोललो लाईफस्टाईल डिझीजबद्दल, तर त्याच्यावर कशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये उपचार आहे?
तर यामध्ये संपूर्णपणे उपचार पद्धती आयुर्वेदाची आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक पंचकर्म हे सांगितले, कारण की आपण शरीरामध्ये जे दूषित आहे, जसं की आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, ओके, तर गाडीची सर्व्हिसिंग आपण प्रॉपर करतो. जर तुमच्याकडे जी पण गाडी असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, प्रॉपर गॅरेजवर जाऊन आपण करतो. पण आपण शरीराची सर्व्हिसिंग कधीच करत नाही. जसं आपण बघा, दररोज आपण आपलं जे घर असतं, घरामध्ये जिथं राहतो दररोज आपण झाडतो, परंतु दिवाळी आली किंवा आपल्या घरी काही फंक्शन असलं तर आपण काय करतो, पूर्ण घर पुन्हा सफाईला काढतो. तसं ते घाण निघतेच ना. तर तसं शरीराचं आहे, तर शरीरामध्ये ही घाण साचत राहते. तर त्याच पद्धतीने पंचकर्म जर आपण केलं तर शरीराची जे टॉक्झिन आहे, जे की भविष्यात होणारे जे डिसीज आहे, ठीक आहे, तर ते आपण थांबू शकतो. तर मग पंचकर्म प्रत्येकाने केलं पाहिजे, पंचकर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, पण ते योग्य पद्धतीने झाला पाहिजे. की एक काही नाही, आम्ही बघतो कोणी आमच्याकडे येतात पेशंट, किंवा आम्ही तर पंचकर्म केलं म्हणतात आणि काय केलेलं असतं, फक्त मालिश केलेली असते, स्पामध्ये गेलेलं असतं पंचकर्म. तर पंचकर्म हे मुळात नाही. माझं त्याकरता पंचकर्म आपण पॉडकास्ट पूर्ण घेतला होता आपला आवाजमार्फत, तो पूर्ण पॉडकास्ट तुम्ही बघा. पंचकर्माबद्दल मी सविस्तर त्या ठिकाणी माहिती सांगितली. पंचकर्म ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. शरीर डिटॉक्स करणं, फक्त टॅबलेट घेतली शरीर डिटॉक्स झाली असं होत नाही. प्रॉपर शरीर समदोष समाग्नी समधातू क्रिया या पद्धतीने ते पंचकर्म झालं पाहिजे आणि त्याचाच शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे. त्याचाच उद्देश हा फक्त या पॉडकास्टचा माझा आहे की खऱ्या अर्थानं आयुर्वेद हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, शास्त्रोक्त आयुर्वेद त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ना की एक दिवस जायचं, 7 दिवस थांबायचं आणि लगे एका दिवशी स्नेहन स्वेदन वमन विरेचन करून लगे घरी यायचं. त्यांना उलट विपरीत परिणाम होणार आहे. आपण म्हणतो आयुर्वेदाचे साईड इफेक्ट काही होत नाही, पण तुम्ही सगळेच पंचकर्म 7 दिवसात करणार तर त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम. आमच्या संहितेमध्ये सुद्धा अयोग्य पद्धतीचं कर्म जर एखाद्या क्रियेचे झाले तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट वर्णन आलेले आहे. त्यामुळे प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करणे हे खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी. या संपूर्ण जीवनशैलीमध्ये मेंटल हेल्थ असेल, फिजिकल हेल्थ असेल, तर ही व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला योग करणं महत्त्वाचं असं म्हटलं जातं. योग असेल, प्राणायाम असेल, ध्यान करणं, हे सर्व किती महत्त्वाचं असतं आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी? जेवढं आपण दररोज आहार सेवन करतो आपल्या शरीरासाठी, तेवढाच व्यायाम आणि योगा प्राणायाम हे तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढी आयुर्वेदिक चिकित्सा आपण टॅबलेट वगैरे खातो, तेवढ्याच पद्धतीनं मी सांगितलं होलिस्टिक अप्रोच आपण ठेवला पाहिजे. मेडिसिनवरनं जास्त डिपेंड न राहता आयुर्वेदाचा उद्देश जो आहे की रोग होण्या अगोदरच रोग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मेडिसिन घ्यायची गरजच पडणार नाही. मग तुम्ही प्रॉपर दिनचर्या, ऋतुचर्या सोबत योगा, व्यायाम आणि शतपावली आणि योग्य आहार, वेळेवर जेवण, ह्या जर गोष्टी पाळल्या तर तुम्हाला रोग होणारच नाही. म्हणजे आरोग्य तुमचं अबाधित राहणार आहे. तर या पद्धतीनं आपण त्याच्याकडं बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच वाटचाल आपली राहिली पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की तुमचं डेली रुटीन, दिनचर्या असेल, आहार असेल, तर याबद्दल डिटेलमध्ये काय सांगाल? म्हणजे आहार कशा पद्धतीने रोजचा आपला असला पाहिजे, रोजचं रुटीन कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे, कधी उठलं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे? तर ॲक्च्युली बघा, प्रत्येक प्रकृतीनुसार हे व्हॅरी होतं, परंतु जनरलाइज आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आपले कामं असेल ते, म्हणजे रात्री जर आपण स्क्रीन टाईम कमी केला, रात्री जर आपण लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठणार आहे. लवकर उठलं म्हणजे सकाळी दिनचर्याचे कामं आपले लवकर प्रॉपर पद्धतीने होणार आहे. नाश्ता प्रॉपर वेळेवर करा, प्रॉपर जेवण आपण 2 टाईम आपण जेवण केलं. सायंकाळचं जेवण म्हणजे शक्यतो 7 वाजेच्या आत जर आपण केलं, 6:30 7च्या आत, तर निश्चित ते जे पोटाचे आजार ते खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. आणि शतपावली खूप महत्त्वाची सांगितली, म्हणजे जेवल्यानंतर थोडं फिरणं, वामकुशी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर मी सांगितलं आरोग्य अंबू मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, कोमट पाण्याचा वापर आपण केला पाहिजे. आणि साधा असं काही नाही चांगलं राहण्यासाठी तुम्हाला खूप ड्राय फ्रुट्स वगैरे लागतील, ते शरीराला गरजच नाही त्याची. शरीर ज्या गोष्टी आहे, शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत, आणि आहार हा पंचमहाभूताचा असलेला, म्हणजे शरीराला जे लागतं त्या गोष्टी ते घेणार आहे. तर त्या पद्धतीने मी म्हणजे खूप एखादं फ्रूट जे खूप सप्लिमेंट 1000 रुपयाचं फ्रूट आहे, मी ते खाल्लं म्हणजे एका दिवस मी अमर होणार, असं काही होणार नाही. तुमचं प्रॉपर जे पण तुमच्या घरी बनत असेल ते प्रॉपर स्वच्छ आणि चांगलं आणि सीझननुसार बनलं पाहिजे. किंवा आता तुम्ही हिवाळा चालू आहे तुम्ही त्यात कुठून तरी दुसरी खूप फ्रूट आलं ते खवरायला, हे चुकीचं आहे. तर जसं आता सध्या उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात मँगो हे आपल्या भागात जे पिकतात ते आपण खाल्ले तर ते योग्य आहे. योग्य आहार आणि चांगला आहार हा आपण षड्रसात्मक आपण आहार हा घेतला पाहिजे. तर त्यावर आपण स्पेशल एपिसोड घेऊ की ज्यावर स्पेशल आपण प्रत्येक आहाराचं त्यात हे सांगू की कोणता आहार कोणत्या ऋतूमध्ये घ्यायचा, कसा घ्यायचा ते घेऊ. पण सध्या तरी एवढं सांगितलं, षड्रसात्मक आहार घ्या, प्रॉपर वेळेवर जेवण घ्या. वरण भात पोळी जे महाराष्ट्राचं आपलं जेवण हे खूप अतिशय चांगलं आहे, ते आपण केलं पाहिजे. फक्त चांगला सोर्समधून ते आलं पाहिजे, ना की त्याच्यावर पेस्टिसाईड इन्सिस्टाईड ते जास्त रेसिड्यू फ्री ते असलं पाहिजे. या पद्धतीनं आपण जर घेतलं, किंवा आयुर्वेदामध्ये जुनं अन्न सांगितलं, जेव्हा आपण घरात जे गहू किंवा तांदूळ असते ते जेवढे जुने होतील तेवढे ते खूप चांगले राहतात.
तुपाचा उपयोग आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे, ताकाचा उपयोग आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे, दही अति सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी जर खाल्लं थोड्या प्रमाणात तर ते सुद्धा खूप चांगलं आहे, प्रोबायोटिकचं काम करतं. पण ते अति खाल्लं आणि अति कोणती गोष्ट, जर की तुम्हाला एखादी गोष्ट वाटते म्हणजे ती अति घेणं, तर मांसाहार हा जे करत असतील त्यांनी दुपाऱ्या करायचा, म्हणजे पचनक्रिया ही मंदावणार नाही, रात्री त्याचे विपरीत परिणाम ते होऊ शकतात. आणि व्हेज हे खूप चांगलं आहे, आयुर्वेदानुसार व्हेजचंच प्रिपरेशन दिलेलं आहे, परंतु त्या काही रुग्णांमध्ये जर काही असं लागत असेल तरच आपण मांसाहार त्या ठिकाणी करतो. त्यातलं मांसरसाचं वर्णन आलेलं आहे ते आपण हे करू शकतो. आणि सीझननुसार आपण त्या ठिकाणी ते ज्या आपल्या भागात जे पिकतं ते आपण ते खाल्लं पाहिजे. एवढं जरी सांभाळलं, ॲटलिस्ट हा नियम जरी सांभाळला तरी आपलं आरोग्य हे अबाधित राहू शकतं. तर निश्चितच तुम्ही सर्व गोष्टींची जी आहे त्या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली आहे, कसं जीवनशैली असली पाहिजे, कशा पद्धतीने आहार असला पाहिजे, दिनचर्या कशी पाहिजे त्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. शेवटी येऊ आपण, संदेश काय द्याल तुम्ही प्रेक्षकांना? म्हणजे आजकाल आपण पाहतोय जे मेंटल हेल्थचा मोठा परिणाम आपल्या सर्व नागरिकांवर होतो आहे, लोकांवर होतो आहे, तर याबद्दल तुम्ही एक संदेश काय द्याल तुमच्या वतीने? निसर्गाकडे चला, नैसर्गिक आपलं आयुष्य जगा, आयुर्वेदाकडे चला, आयुर्वेद अंगीकारा, दिनचर्या आपली प्रॉपर ठेवा, जेवण वेळेवर करा, लवकर झोपा, स्क्रीन टाईम कमी करा, आणि ज्या गोष्टीपासून शरीराला अपाय होतो त्या गोष्टीपासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा. आणि ही जबाबदारी आपल्या फॅमिलीची, आपण आरोग्य कसं आपली स्वतःची तर आहेच, पण आपल्या फॅमिलीचं आरोग्य कसं राहील याकडे आपण लक्ष जर दिलं तर, आणि आयुर्वेद आपल्या जीवनात अवलंबलं तर निश्चित तुम्ही रोगापासून दूर राहू शकता, हे मी या ठिकाणी सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आलात. आणि खरं तर याआधी तुम्ही अनेक विषयांवर आमच्यासोबत चर्चा या ठिकाणी केलेली आहे, अनेक प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलेली. मात्र आजचा विषय थोडा वेगळा होता, तो म्हणजे बदलती जीवनशैली, आणि याबद्दल जे आहे तुम्ही तुमचं मत या ठिकाणी व्यक्त केलेले आणि प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.